नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये। तर सकाळी फ्रेश वगैरे झाले, देवाचं ताट काढलं, देवपूजा करून घेतली आणि आम्ही आज सगळ्या गेलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये। तर आमच्या गावामध्ये आहे पंचमुखी महादेवाचं सुप्रसिद्ध असं धनेश्वराचं मंदिर। तर मंदिरात गेल्यानंतर इथे छानशी रांगोळी काढलेली होती। मस्तपैकी गेल्यानंतर बघा तुम्ही, ते लहान मुलांचा धिंगाणा वगैरे सुरू होता। सगळेच पाहुणे आता आलेले असल्यामुळे गावामध्ये सध्या खूप गर्दी आहे आणि सकाळी मंदिरात सुरूच होतं। दर्शन घेतल्यानंतर छान बाहेर बघा, इथे अशा छान रांगोळ्या काढलेल्या होत्या। आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि आत गेलो। तर हे असं बाहेरून असं आमच्या गावाचं हे मंदिर आहे। तर आत गेल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, समोरच सुरुवातीला गणपती आहेत। मम्मीने देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर सगळ्यांनी मी आतमध्ये गेले, महादेवाची पूजा वगैरे केली। हे बघा, असं पंचमुखी महादेवाचं हे मंदिर आहे आमचं। अगदी पुरातन मंदिर आहे हे, आणि विशेष म्हणजे हे मडपंथी मंदिर असतात ना, त्याच्यापैकी सर्व दगडाचं मंदिर आहे हे। बघा, अगदी छान बारीक असं कोरीव कामसुद्धा केलेलं आहे। आणि इथले विशेषतः म्हणजे इथले खांब बघा तुम्ही, आत्ताचं आर्किटेक्चर एकही असं करू शकणार नाही। आणि बाहेरूनसुद्धा सगळे लाईटिंग वगैरे लावलेली होती आणि लहान लहान मुलींनी अगदी मंदिराला चारी बाजूनी गोल अशी रांगोळी काढलेली होती। आणि हा आमच्या मंदिरातील बाहेर सभा मंडपामध्ये देखावा केलेला आहे। बघा, अतिशय सुंदर देखावा आहे। भगवान श्रीराम महादेवाला पाणी टाकताय आणि बाहेर ते भागवत सोहळा असल्यामुळे आज महाराज आलेले होते। तर हे बघा, त्यांचं व्याख्यान सुरू होतं आणि असं आध्यात्मिक वातावरण असताना गावामध्ये खरंच अगदी प्रसन्न वाटत होतं। आमच्या गावामध्ये दिवाळीलासुद्धा गर्दी नसते, एवढी महाशिवरात्रीला गर्दी असते। तुम्ही जवळपास असेल तर आमच्या गावाला नक्की या। आणि हे बघा, इथे भागवत महाराज आहेत आणि ते महादेवाची पिंडही अगदी सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली। आम्ही नंतर थोडा वेळ भागवत वगैरे ऐकला आणि संध्याकाळच्या वेळी इथे आमच्या सगळ्यांची रोडवरती रांगोळी काढण्याची घाई सुरू होती, कारण की आमच्या इथे येणार होते आज श्री खटकेश्वर महाराज लोणारे यांची पालखी। तर ही पालखी आमच्या इथे दरवर्षी येते। जेव्हा स्वतः खटकेश्वर महाराज होते तेव्हा ते शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आमच्या इथे मुक्कामी यायचे, पण त्यांच्या निधनानंतर त्यांची पालखी, तर आम्ही त्यांचं अशा प्रकारे स्वागत करतो। तर इथे बघू शकता तुम्ही, सगळ्यांनी वीणा घेतलेल्या महाराजांची व सगळ्यांची पूजा करून घेतली। मी देखील पूजा केली आणि नंतर आम्ही त्यांचं प्रत्येकाचं स्वागत केलं आणि नंतर खटकेश्वर महाराजांची ही पूजा वगैरे करून घेतली। तर आज हे भाग्य मला मिळालं त्यांची पूजा करण्याचं। खरंच आपण म्हणतो, पण प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी कारण लागत असतं। दरवर्षी ही पालखी आमच्या इथे येते। तर आमच्या महाशिवरात्रीच्या सोहळ्याची खरी सुरुवाती झालेली आहे। आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आमच्या इथे कसं कसं काय होतं आणि सोहळा कसा संपन्न होतो। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तर असा होता माझा आजचा दिवस आणि माझ्या शिवरात्रीचे ब्लॉग्स बघण्यासाठी स्टे ट्यून। भेटूया पुढच्या